कोयना व राधानगरी धरणातून सुरू झालेल्या प्रचंड विसर्गामुळे कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. या नैसर्गिक घडामोडींचा थेट परिणाम नृसिंहवाडी येथील श्री क्षेत्र दत्त मंदिरावर झाला असून मंदिर परिसर पाण्याने वेढला गेला आहे. आज मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी सकाळी 8:30 वाजता यंदाच्या वर्षातील चौथा चढता दक्षिण द्वार सोहळा भक्तिभावात पार पडला. कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी तब्बल 6 फुटांनी वाढल्याने नदीच्या पाणी मंदिराच्या उत्तर द्वारातून आत प्रवेश करून गाभाऱ्यातील श्रींच्या पवित्र पादुकांना स्पर्श करत दक्षिण द्वारातून बाहेर पडले. या अद्भुत नैसर्गिक सोहळ्याला दक्षिण द्वार सोहळा असं संबोधलं जातं. यावेळी परिसरात भक्तिमय वातावरण पसरले होते, तर अनेक भाविकांनी या दुर्मिळ दृश्याचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याचा लाभ घेतला. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.